नमस्कार, मी प्रदीप लक्ष्मण जाधव, कंपोस्ट आसद, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. मी हा व्हिडिओ याच्यासाठी बनवत आहे की मी जे कोण आहे तो सर्व मी जी कोण आज बनलो किंवा मी एक सॉफ्टवेअर इंजिनियर बनलो आणि आज मी जी काय आहे मी आज आहे फ्रान्समध्ये पॅरिस या सिटीमध्ये आणि आयफेल टॉवर तुम्हाला माहितीच आहे. तर तिथं आहे. तर एका शेतकऱ्याचा मुलगा पॅरिसमध्ये आहे, जर्मनी थ्रू पॅरिसला मी आज आलोय. तर हे कसा काय आला हा इथं, तर एकच उत्तर आहे, डॉक्टर स्वर्गवासीय डॉक्टर पतंगरावजी कदम साहेब. त्यांनी गोरगरिबांच्या मुलांच्या फी माफ केल्या, त्यातून आम्ही माझ्यासारखी गोरगरिबांची मुलं शिकली आणि इंजिनियर झाली. खूप मोठमोठ्या पोस्टवर मोठमोठ्या कंपन्यांनी आता कामं करतात. आणि मग मला अशी खंत वाटली की काय नाही, आमच्या साहेबांसाठी मी एक, कारण मी जे काय आहे इथं ते साहेबांच्यामुळे आहे. मी कधी स्वप्नात पण विचार केला नव्हता किंवा मी पण फ्रान्स जर्मनी या देशात जाईन आणि सगळं बघत राहीन, म्हणजे फिरेन किंवा मला चान्स मिळेल वगैरे असेल. पण हे शक्य झालं फक्त शिक्षणामुळं. साहेबांनी जे काय पायंडा रचला आहे, म्हणजे ते काय आपल्याला पायंडा घालून दिलेला आहे साहेबांनी चांगला, की गोरगरिबांच्या मुलांना शिकवा, पुढे घेऊन चला. आणि त्यांनी साहेबांनी आपलं कधीही जात धर्मपंथ कधीच बघितलं नाही. त्यांनी फक्त एकच बघितलं, आलाय त्याला फक्त संधी द्यायची, त्याला फुटली, तो जे मागतोय त्याला द्यायचं. शिक्षणासाठी काय जे पाहिजे ते त्यांनी साहेबांनी आपल्याला दिलेलं आहे. आणि असे माझ्यासारखे म्हणजे एका शेतकऱ्याच्या फॅमिलीमधले एक सॉफ्टवेअर इंजिनियर बनला, बाहेरच्या देशामध्ये काम करतो, ह्या खूप मोठ्या गोष्टी आहेत ह्या, नॉट अ जोक. तर मी हा व्हिडिओ याच्यासाठी बनवलेला आहे की असंच कार्य सर्वांनी करावं, सर्व नेते मंडळींनी करावं. कारण प्रत्येकाच्या संस्था आहेत, पण गोरगरिबांच्या मुलांना हे मिळत नाही, चान्स मिळत नाही. गोरगरिबाच्या मुलाला चान्स मिळाला, शिक्षणामध्ये चान्स मिळावा, जेणेकरून त्याची फॅमिली पुढे येईल, हीच एक अपेक्षा आहे. आणि माझं हे करिअर घडवण्यात सिंहाचा वाटा आमच्या साहेबांचा आहे, भारतीय विद्यापीठाचा आहे आणि माझ्या गावच्या सर्व ग्रामस्थांचा देखील आहे. आणि विशेष म्हणजे ज्यावेळी फी माफी करायचं वेळ यायची त्यावेळेला मला आपल्या गावचे माजी सरपंच दादा सर यांचा आहे. आणि असे सर्वांचाच मी आभारी आहे, गावातील सर्वांचा आभारी आहे की तुमच्यामधूनच मी इकडं आलेलो आहे. तर मला खूप आनंद वाटतो इकडे मी आहे. शिक्षण खूप महत्त्वाचं आहे हेही सांगण्यासाठी मी हा एक छोटासा व्हिडिओ बनवणार आहे. आणि मी सगळ्या आपल्या गावकऱ्यांचा मी आभारी आहे. धन्यवाद. थँक्यू सो मच.